नमस्कार. शौर्य रणरागिणी न्यूजमध्ये प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. प्रेक्षकांना माहीत आहे की आपण लवकरच नवदुर्गा पुरस्कार 2025ने शौर्य सन्मानने काही अशा महिलांचा सन्मान करणार आहोत की ज्या स्वतःमध्ये एक वेगळेपण जपतात. आज आपल्यासोबत आहेत मायाताई देवरे. नमस्कार ताई. नमस्कार ताई, सगळ्यात आधी तर नवरात्रीच्या तुम्हाला खरंच खूप खूप मनापासून शुभेच्छा. मायाताई ह्या अशा एका क्षेत्रामध्ये काम करतात की ज्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त गरज ही महिलांना असते. मायाताई एक आहार तज्ज्ञ आहेत आणि खूप छान असं समाजकार्य म्हणू शकतो की त्या करतायत. महिलांचे जे प्रश्न असतात जसं की वजन कमी करून देणे, वजन वाढवणे किंवा त्यांच्या आहाराशी संबंधित मार्गदर्शन करणे, अशा गोष्टी त्या सातत्याने करत आहेत. आधी तर तुमचं आपल्या चॅनलवरती खरंच खूप मनापासून स्वागत आहे ताई. मायाताई, आमच्या प्रेक्षकांना एक छोटीशी तुमची ओळख तुम्ही करून द्यावीत अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार, मी माया देवरे, नाशिकवरूनच आहे. आपलं माहेरचं नाव माया सुभाष तरोणे. आणि तुमचं माहेर माझं विटाईबेड, म्हणजे इथंच म्हणजे नाशिकमध्येच. खूप छान. म्हणजे आपल्या मी काय म्हणते की नाशिक नगरीमध्ये तुमचं सगळ्यात जास्त वास्तव्य आहे म्हणजे आपल्या श्रीरामरायांचा आशीर्वादच. मायाताई, आपलं बालपण कसं केलं? बालपण तर माझं गावीच गेलेलं. आई वडील तिथंच होते पण बालपण माझं आजीकडे गेलेलं आहे. शिक्षण माझं तिकडं झालेलं आहे आणि लग्न मात्र इकडं नाशिकमध्येच. आणि मग तुमचं शिक्षण कुठे आणि कसं झालं? नाशिक गावाकडेच शिक्षण झालंय आजीकडं. आणि शिक्षण माझं खूप कमी झालंय, लहान वयामध्येच माझं लग्न झालंय. अच्छा, म्हणजे तो काळ कसा होता की अगदी लहान? काळ म्हटलं सर, पहिले कसं होतं, लवकर लग्न, शिक्षणाला काही एवढं महत्व नव्हतं. झालं, आम्ही तिघी बहिणी होतो ना, त्याच्या कारणाने कसं 3 आहे पटापट लग्न, जबाबदारी आणि परिस्थिती पण नाजूक होती ना, मग त्याच्यामुळे पटापट लग्न केलं. काही तेव्हा काही वाटत पण नव्हतं शिक्षणावर, एवढा काही विश्वास कोणाचा आहे बा, झाली मोठी मुलगी करा लग्न, दिलं लग्न. म्हणजे मला असं वाटतं की खरंच तो एक काळ असा होता की मुलींना एक स्वातंत्र्य कमी होतं आणि तिला तिच्या विचारांना जपण्याचा हक्क देखील नव्हता. अशा परिस्थितीमध्ये ती लग्न होत होती. तर लग्नानंतरचा प्रवास कसा? नंतर काही मुलं वगैरे झाले, त्यांच्याकडे लक्ष देणं, मग हळूहळू मोठे झाले. त्याच्या शिक्षणाकडे जसं माझ्याकडे लक्ष नाही दिलं ना, आता मी माझ्या मुलांकडे लक्ष दिलं. त्यांच्याकडे लक्ष देता देता कधी मी माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष केलं ना, तेच लक्षात नाही आलं. मग जेव्हा मग आपल्याला काय लागलं, वजन वाढायला लागलं आपलं, थोडंसं मला थायरॉइडचा पण त्रास होता, BP माझा वाढायला लागला होता. माझ्या डॉक्टरांकडे गेलो का बा तुमचं वजन पहिले कमी करा, का हे सगळं कारण तुमच्या वजनामुळे. मग आता वजन कमी करायचं तर कसं करायचं? मला असं वाटतं की त्यावेळेस लग्न देखील लवकर होत होतं आणि जबाबदाऱ्या देखील आपल्याकडे सगळ्यात जास्त होत्या. महिलांकडे सगळ्यात जास्त महत्वाची जबाबदारी म्हणजे घर सांभाळणं, मुलं सांभाळणं आणि त्याकडे लक्ष देता देता ती स्वतःचं मात्र जीवन जगण्याचं राहून जाते. मला वाटतं की जे तुम्ही आहार तज्ज्ञ झालेला आहात किंवा ह्या गोष्टीकडे वळालेला आहात, हा खूप मोठा बेस आहे की स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तुम्ही इतरांकडे त्या नजरेने बघायला लागलात की जसं मला काहीतरी मी माझ्यामध्ये बदल केला आहे, सकारात्मक बदल केलेला आहे, तसा मी इतरांमध्ये देखील करून द्यावा. तर आपल्या आता मुख्य विषयाकडे वळूयात आपण की तुम्ही आहार तज्ज्ञ आहात. तर असं तुम्हाला आहार तज्ज्ञ व्हावं असं कुठेतरी वाटलं असेल, तो क्षण कोणता? आणि आहार तज्ज्ञाची ही जी पार्श्वभूमी आहे ती कुठून सुरुवात झाली? सुरुवात म्हणजे जेव्हा मला डॉक्टर बोलले का तुम्ही वजन कमी करा, मग मी सुरुवातीला मग माझी जेव्हा मैत्रिणीला विचारलं, अगं मला डॉक्टरांनी असं असं सांगितलंय. मग ती पण वर्कआउट करत होती. मग एक काम कर, असं असं वर्कआउट आहे, ऑनलाईन आहे, आपण घरीच करू शकतो. अरे वा, मग मी हा विचार केला का मी घर पण सांभाळू शकते, वजन पण कमी होईल, चला म्हटलं ट्राय तर करूया काय नेमकं. मग मी हळूहळू वर्कआउट चालू केला. तर मग त्याच्यात सांगते न्यूट्रिशन वगैरे होतं, पण आधी मी पहिले विश्वास ठेवला. माझा पहिला विश्वास बसणं गरजेचं होतं ना. मग आधी मी 1 महिना तर वर्कआउट केलं, मला व्यवस्थित वाटलं. तर मग ते न्यूट्रिशनवरती विश्वास मी ठेवू शकले नाही सुरुवातीला, काय आहे काय नाही. पण मग माझ्या मैत्रिणीचं वजन कमी झालं, पण माझं झालंच नाही वजन कमी. मग तिला बोलली, तुझं अगं मी न्यूट्रिशन घेते, तू घेऊन तर बघ. नाही, मला पहिले विश्वास ठेवू दे. मग जेव्हा मी सरांकडनं माहिती घेतली न्यूट्रिशन आहे काय, त्यांनी मला समजावलं ही शरीराची नीड जी असती ना ती आपण पूर्ण करत नाही. त्याच्यातून आपल्याला सगळे आहार भेटले पाहिजे, आपल्याला जे जेवणातून ते भेटत नाही. न्यूट्रिशन आपले पूर्णपणे हर्बल आहे,
जे आपल्या पालेभाज्यातून जे आपल्याला भेटत नाही ना, आता पूर्णपणे केमिकल युक्त आहे. ते आपलं केमिकल युक्त ते आपलं न्यूट्रिशन आहे. आपण जे फळभाज्या खातो ते पूर्णपणे त्याच्यात केमिकल आहे. अगदी मग तुम्ही आहारात बदल करा. मग तेव्हा मी आहारात पण बदल केला. डेली रुटीन मध्ये मी आपला वर्कआउट ठेवलेला होता. पाणी किती प्यायचं, काय 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 करायचं. मग ते मग त्याच्यात मी पहिल्या महिन्यातच माझं 4 किलो वजन कमी केलं. अरे मग असं 3 महिन्यामध्ये माझा 12 किलोचं फॅट म्हणजे 12 किलो वजन पण कमी केलं. 6 इंच माझा फॅट लॉस झाला. सुंदर असा बदल केला मी स्वतःमध्ये. म्हणजे इतर लोक मला विचारायला लागले काय काय बदल केला. आता मला वाटायला लागलं बा आता बदल केला, माझ्यात बदल दिसतो इतरांना, पण मला तर स्वतः जाणवतच आहे. मग मला कुठेतरी वाटायला लागलं तर मी जसा बदल केला ना, मला इतरांच्या मध्ये पण बदल करायचे. सरांना म्हटलं मला या क्षेत्रात मला यायचंय. मग त्यांनी मला पूर्णपणे आहार कसा घ्यायचा, समोरच्यांमध्ये बदल कसा करायचा, मग त्यांनी मला पूर्ण प्रशिक्षण दिलं त्याच्यामध्ये. आहार तज्ञ मध्ये वेगळं प्रशिक्षण घेतलं तुम्ही. कशा पद्धतीचं प्रशिक्षण? ते म्हणजे हेच आपण दिनचर्या आपली कशी पाहिजे. फक्त आहार घेणं हे गरजेचं नसतं, त्याला वर्कआउट पण हा पाहिजे. आपण म्हणतो दिवसभर आपण काम करतो, मी तर खूप काम करते, मग माझं वजन तर झालं पाहिजे ना. हे बाई मला खूप काम आहे, मग याच्याने वजन कमी होईल, हे काम करणं नाही. स्वतःला 1 तास द्या. बरोबर आहे. सकाळी आपला डेली वर्कआउट असतो ना, डेली करणं. घरात आपण किती वेळ घराला देतो, 1 तास स्वतःला तर द्या. बरोबर आहे. स्वतःला 1 तास दिला ना तर ते आपण स्वतः जगतो. म्हणजे ते काय म्हणता ना की जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवू शकत नाही. आणि जर तुम्हाला सकारात्मक बदल घडवायचा असेल, तुम्हाला तुमच्या शरीर चांगलं ठेवायचं असेल, तर तुम्ही तो 1 तास व्यायाम करण्यासाठी दिलाच पाहिजे, असं ताईंचं म्हणणं आहे. बरोबर. मग तसंच मग मी सरांना सांगितलं. आणि मेन म्हणजे खरा बदल आहे ना आमच्या मॅडम आहे, विद्या मॅडम. ह्या क्षेत्रात येण्याचं म्हणजे माझी मैत्रीण ज्योती, तिने मला आणलेलं आहे. आणि या क्षेत्रात काम कसं करायचं त्या माझ्या मॅडम आहे, त्या म्हणजे माझ्या गुरुच आहे. त्यांनी मला शिकवलं कसं काम करायचं, कसं स्वतः माझ्यात तर बदल केलाच केला, माझ्याकडनं इतरांमध्ये पण बदल करून घेतला त्यांनी. त्यांचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला क्षेत्रात आणलं. नाही, हे समाजकार्यच आहे की तुम्ही इतरांना त्यांचं आहार तज्ञ म्हणजे चेष्टा नाहीये. तुम्ही त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल घडवून आणायचा असतो, किंवा त्या व्यक्तीला जी नीड आहे, जी गरज आहे ती तुम्हाला द्यावी लागते. आणि प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं. मला तर वाटतं की खूप मोठं चॅलेंज आहे हे. हा प्रश्न असा एक आहे की तुम्ही आहार तज्ञ आहात, तर मग वेगवेगळे चॅलेंजेस असतात. की तसं तुम्ही कुठले चॅलेंजेस याच्यामध्ये स्वीकारले, की तुम्हाला कुठे अडचणी आल्या आहेत, आणि याच बरोबर काही तुमचे जे प्रॉडक्ट आहेत त्याची पण माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही करून द्यावी, अशी मी तुम्हाला विनंती करते. चॅलेंज आहे आता आपलं जे आपल्याला जो कोणाला बीपी असते, शुगर असते, एवढं वेट वाढलेलं आहे. ते बघा, बीपी शुगर तर वजन कमी करा, बीपी शुगर ही जाणारच 100%. कारण की माझी गेलेली, मी माझ्यावर पहिले रिसर्च केलेला, माझं वजन कमी केलं, माझा बीपी शुगरची माझी गोळी वगैरे, मला म्हणजे दवाखाना हा नाहीच आहे मॅडम. पहिले दर महिन्याला मला 2 ते 3 हजाराचा दवाखाना हा होताच, लिहूनच होता. पण आता जेव्हापासून मी माझ्या स्वतःमध्ये बदल केला, माझ्या आहारामध्ये बदल केला ना, तेव्हापासून माझा दवाखाना पूर्णपणे बंद झालेला आहे. मग आता हे आपला आहार जो असतो हा डेली रुटीन मध्ये तर पाहिजेच आपल्याला. व्यायाम हा झाला, आहार म्हणजे आपला न्यूट्रिशन आपलं झालं. आपल्याला प्रोटीन, दिवसभरात आपल्याला प्रोटीन किती पाहिजे ते आम्ही सांगतो. तुम्हाला प्रोटीन किती पाहिजे, तुम्ही दिवसभरात पाणी किती पिलं पाहिजे, हा सगळा तुमचा बदल हा आम्ही करून देतो. याच्यासाठी आमच्याकडे न्यूट्रिशन आहे फॉर्म्युला 1 म्हणजे त्याच्यात न्यूट्रिशन असतो, फॉर्म्युला असतो, शेकमेट असतो. हे आपलं जेवण झालं. जे आपण सकाळी नाश्ता बनवतो ना, नाश्त्यात आपण काय खातो, रवा, उपमा, पोहे. सुरुवातच आपण खराब करतो. आणि चहा, ही सुरुवातच आपली मेन तर खराब आहे. मग आमची सुरुवात आहे ना, आमच्या हर्बल लाईफची टी असते, हर्बल टी झाल्यानंतर 1 तास आमचा वर्कआउट असतो. नंतर शेक घ्यायचा. शेक घेतल्यानंतर म्हणजे जो जेवण आपण 10:30ला करतो ना, आमचं जेवण सकाळी 7लाच होतं. तर पूर्णपणे आहार आपला, तिथूनच आपली सुरुवात झाली ना तर मस्त फ्रेश वाटतं, खूप छान. आणि जे तुम्ही आता नावं सांगितली, फ्रेश आहे, फॉर्म्युला 1 आहे, शेक आहे, त्यामुळे वेगळा असा काय बदल होतो? म्हणजे ते शरीरात इंटेक केल्यानंतर आपल्याला काय वाटतं, कसं जाणवतं? कसं थकवा तर बिलकुलच नाही राहत. आपल्या शरीरामधली जी नीडच पूर्ण होती ना, ती आपलं उपमा पोहे खा आणि आमचा शेक पिऊन बघा आणि वर्कआउट करा, खूप फ्रेश वाटतं मॅडम. अच्छा.
म्हणजे जो तुम्ही उपमा खाल्ल्यानंतर ज्या तुमच्या कॅलरीज वाढतात त्यापेक्षाही तुम्हाला फ्रेश आणि जे फॉर्म्युला 1 तुम्ही घेत आहात, न्यूट्रिशनल डाएट घेत आहात जो, त्यामुळे तुमच्या शरीराला एक वेगळीच एनर्जी मिळते, एक वेगळीच ऊर्जा मिळते जी तुम्हाला दिवसभर टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. एक ग्लास म्हणजे आपलं ताटभर जेवण येते. अच्छा, ताटभर जेवण येते आपलं. कारण की आपल्याला इतर काही नाश्ता वगैरे ते मला म्हणजे आता आम्ही सांगू ते जो तुम्ही फॉलो केलं ना 100% तुमचं वजन पण कमी होणार आहे आणि तुमचं जे तुम्हाला ज्या व्याधी आहे त्या मी कमी करून देऊ शकते. कारण की ज्या माझ्या स्वतःमध्ये बदल केलाय ना तो 100% तुमच्यामध्ये बदल मी हा करणारच आहे. बरोबर आहे. आणि मग फक्त आहारावर जास्त भर दिला जातो की आणखी काही वेगळ्या गोष्टी पण यामध्ये आहेत? वर्कआउट हा पाहिजे मॅडम, फक्त आहार नाही, वर्कआउट. आपण ज्या कॅलरीज घेतोय त्या इनटेक वापर रोज डेली रुटीन मध्ये वापरला नाही जात, त्याच्यासाठी आपल्याला वर्कआउट हा पाहिजेच आहे. दिवसभरात पाणी किती पिलं पाहिजे. तर मग ते व्यायाम जे तुम्ही घेतायत म्हणतात, तर व्यायामाच्या पद्धती कशा आहेत तुमच्या आणि आणखी काय गोष्टी व्यायामामध्ये समाविष्ट आहेत? व्यायामामध्ये म्हणजे आमची लिंक आहे मॅडम, फ्री मध्ये सकाळी आपल्या घरीच करू शकतो आपण. आम्ही स्वतः तुमचा वर्कआउट घेऊ बिनामूल्य, काहीच नाही करायची, फक्त लिंकवर या, लिंक जॉईन करा आणि रोज आम्ही म्हणजे आम्हीच तुमचं वर्कआउट घेऊ. काहीच नाही, त्याला चार्जेस नाही, काहीच नाही. आणि मग त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. हो, होतो. आपल्या माया देवरे ताईंनी खूप छान अशी गोष्ट आपल्या महिलांसोबत, आपल्या प्रेक्षकांसोबत इथे शेअर केलेली आहे. फक्त महिला वर्गच नाही तर पुरुष वर्ग देखील, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत तुमच्याकडनं त्या वर्कआउट करून घेतात आणि तेही म्हणजे अगदी घर बसल्या ते तुमच्याकडनं वर्कआउट करून घेतात. ज्या वर्कआउटची लिंक त्या तुम्हाला पाठवतील आणि त्यासाठी त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करावा लागेल. तर मायाताईंचा नंबर हा मी आपल्या स्क्रीनवर देणार आहे. ज्यांनाही कोणाला डेली वर्कआउट जॉईन करायचं असेल तर त्यांनी ताईंना संपर्क करायचा आहे. तर मायाताई मी तुमचा नंबर प्रेक्षकांना देईल आणि त्यानुसार आपले प्रेक्षक तुम्हाला संपर्कही करतील. आणि खूप छान असं कार्य तुम्ही करतायत की जे विनामूल्य आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची फी आकारणी होत नाही आहे. मला तर वाटतं खरंच करून पाहायला पाहिजे. मी स्वतः जॉईन करते. तर आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश असावा? कुठल्या गोष्टी म्हणजे आता सुरुवात आपल्या म्हणतात 4 रंग, आपले तिरंग्याचे जसे 3 आहे ना तसे आपल्या आहाराचे 4 रंग आहे. व्हाईट झाला, ग्रीन झाला, येलो झाला आणि रेड झाला. हे आपले 4 रंग आहे, ते आपले समावेश पाहिजे. व्हाईट म्हणजे आपलं पनीर झालं, दही झालं किंवा सलाड झालं. सलाड हे आपलं पाहिजेच जेवणामध्ये आपले. आणि हे 4 रंग आपल्या चौरसमध्येच आपण आखले ना मॅडम, आपल्याला बाहेर दवाखान्यात जाण्याची गरजच नाही. बरोबर आहे. आणि वजन मी कमी पण करते आणि वाढवते पण, दोघं काम आहे. म्हणजे एकच गोष्ट नाही, फक्त वजन वाढवण्याकडे नाही तर वजन कमी करण्याचा देखील प्रयत्न मायाताईंकडे होतो. म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी प्रेक्षक आपल्या ताईंशी संपर्क करू शकतात. तर मग आहारावर आपण बोलत होतो की हा आहार चौरस प्रमाणात असावा. आणखी काही आहाराच्या टिप्स तुम्ही आपल्या प्रेक्षकांना द्याव्यात अशी तुम्हाला रिक्वेस्ट करताय? टिप्स म्हणजे आपलं दिवस सुरुवात आपली पाण्यापासूनच आहे. आपण पाणी मेन कमी पितो. बरोबर आहे. मला असं म्हणायचं आहे की 70% भाग आपल्या पाण्याचा आहे, आपल्या शरीराचा. पाणी हे आपण पूर्णपणे घेतलं पाहिजे आणि आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मेन तर झोप आपण परिपूर्ण करत नाही. झोप पूर्ण केलीच पाहिजे. आपण 2-3 तास झोपतो, 4 तास झोपतो असं नाही. आपला झोप पूर्ण झाली म्हणजे सुरुवात पाण्यापासून असणार. सुरुवात पाणी, नंतर जेवण, मग आपलं योग्य वर्कआउट आणि नंतर झोप. हे 4 गोष्टींकडे लक्ष द्या, आपल्यामध्ये बदल आपोआप होतो मॅडम. बरोबर आहे. म्हणजे काय असतं की जेव्हा आपण उठतो तिथून तर रात्री झोपेपर्यंतच्या काही गोष्टींचं नियोजन असतं आणि ते जर तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने हवं असेल तर तुम्हाला एका योग्य चांगल्या आहार तज्ज्ञाची आवश्यकता असते. आणि जर तुमच्या जीवनामध्ये चांगला आहार तज्ज्ञ असेल तर नक्कीच तुमचं जीवन हे खूप सुखमय होणार आहे. जर तुमची शरीर प्रकृती व्यवस्थित असेल तर तुमची दिनचर्या, शरीर प्रकृती व्यवस्थित असेल तर तुमची पळण्याची क्षमता, काम करण्याची क्षमता किंवा तुमच्या ज्या डेली रुटीन्स आहेत त्या करण्याची क्षमता दुपटीने वाढते. त्यामुळे तुम्ही मायाताईंशी कॉन्टॅक्ट करावा असं मला वाटतं. एक आहार तज्ज्ञ म्हणून तुम्ही ताईंचा सल्ला घ्यावा आणि जी डेली दिनचर्या त्यांनी तुम्हाला सांगितलेली आहे ती कशी असावी ते असंच सांगता येत नाही. कारण की प्रत्येकाची बॉडी लेवल ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्यावरती रिसर्च करावा लागतो आणि त्यानंतर ते सल्ला आपल्याला देऊ शकतात. असं कोणालाही कुठल्याही गोष्टीचा सल्ला देता येत नाही. हे ताईंचं मला सांगणं होतं जे मी आपल्यापर्यंत पोहोच केलं आहे.
तर याच गोष्टी ज्या मी आत्ता सांगितलेल्या आहेत त्यासाठी आपल्या दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून ताईंशी संवाद करू शकतात. तर ताई, आहार तज्ज्ञ तुम्ही आहात, एक यशस्वी कारकीर्द तुम्ही छान पद्धतीने निभावत आहात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप छान मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आपल्या प्रेक्षकांना केलं आहे. तर एक जसं की आपण म्हणतो एक स्वप्न पूर्ण होणं, जसं की तुमचं हे एक स्वप्न होतं की मला वजन कमी करायचं आहे, मला हे जे माझे आजार आहेत, व्याधी आहेत माझ्या शरीराच्या त्या दूर झाल्या पाहिजे, हे स्वप्न तुमचं पूर्ण झालं आहे. आणि तेच गोष्टी तुम्ही आपल्या या माध्यमातून, आहार तज्ज्ञाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहात. तरीही असं कुठलं तरी स्वप्न असेल की मला ते पूर्ण करायचं आहे, तर असं कुठलं स्वप्न आहे? माझं हे स्वप्न आहे का जशी मी निरोगी झाली ना, मला इतरांना पण निरोगी करायचं. खूपच छान. म्हणजे बघा, कुठलाही स्वार्थ नाही की मी आत्ता जशी दिसते आहे हेल्दी, तशीच हेल्दी मला माझ्या इतर मैत्रिणींना करायचं आहे, इतर व्यक्तींना करायचं आहे. खूप छान असं स्वप्न तुम्ही आत्ता आमच्याकडे बोलून दाखवलं आहे. आई जगदंबेचा वास आपल्याकडे आहे. आई जगदंबा चराचरात वसलेली आहे, त्यामुळे ती तुमच्या प्रार्थनेचा नक्कीच विचार करणार आणि तुमच्या या स्वप्नांना पूर्णत्व देणार आहे. प्रत्येक एका महिलेला निरोगी करण्यासाठी तुमच्या पंखामध्ये ती बळ भरणार आहे. असंच खूप छान निरोगी आणि दीर्घायुष्य तुमचं असावं, तुम्हाला उदंड आयुष्य लागावं आणि तुमच्याकडनं अशीच नितांत छान अशी समाजसेवा घडत राहावं, ही शौर्य रणरागिणी न्यूजच्या वतीने आई जगदंबेकडे प्रार्थना आहे. आणि नवदुर्गा 2025साठी जो आम्ही तुमचा सन्मान करत आहोत, तर त्यासाठीचं हे आग्रहाचं आमंत्रण आहे. लवकरच आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला निमंत्रित करत आहोत. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आणि तुमचा बहुमूल्य हा वेळ मला दिला त्याबद्दल खरंच थँक्यू.